मित्रांनो नमस्कार. मी सागर करे आपल्या सगळ्यांचं विदर्भ आयएसच्या युट्यूब चॅनलवरती एका विशेष अशा रील्स मध्ये स्वागत करतो. मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे की विदर्भ आयएस अकॅडमीने 2011 पासून 2025 पर्यंत आयोगाने जे पीवायक्यू विचारलेले होते या पीवायक्यूचा क्रक्स स्वरूपामध्ये एक पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो यात एक गोष्ट तुम्हाला मी हायलाइट करू इच्छितो ती म्हणजे की माझा विषय सर्वांना माहितीच आहे तो म्हणजे राज्य व्यवस्था. या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करताना जेव्हा तुम्ही पीवायक्यू सोडवता तर आयोगाचे पीवायक्यू सोडवत असताना काही गोष्टी तुमच्या वाचनामधून नकळतपणे विसरून जातात. जसं की आता डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी काम केलेल्या समित्या कोणत्या कोणत्या होत्या. बाकी समित्यांचे अध्यक्ष सगळ्यांच्या लक्षामध्ये राहू शकतात परंतु त्यांच्या वेगवेगळ्या ज्या समित्या होत्या त्या समित्या या पुस्तकामध्ये तुम्हाला कव्हर केलेल्या बघायला मिळणार आहेत. तसंच जर तुम्ही पाहिलं तर आपल्या भारताच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये जर पाहिलं तुम्ही तर मूलभूत कर्तव्य जनरली मुलांचा एक अप्रोच आहे तो म्हणजे की मूलभूत कर्तव्य कोणते आहेत कोणती समिती आहे. परंतु जर अनालिटिकल स्वरूपामध्ये क्वेश्चन आला जसं की मूलभूत कर्तव्यांचा जो समावेश लोकशाहीला कशा पद्धतीने लाभदायक होऊ शकतो असा युक्तिवाद जो केलेला आहे तर या सर्व गोष्टी या क्रक्स पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. किंवा जर तुम्ही अगदी संसदेमध्ये जर पाहिलं तर बघा ना हे वाक्य सर्वांनी ऐकलेलं आहे की संसदेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मागील दाराचा वापर करणे म्हणजे राज्यसभेचे सदस्य होणे होय. असं कोण म्हटलं तर विभूती मिश्रा यांनी हे केलेलं वाक्य होतं. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की पीवायक्यू क्रक्स म्हणजेच काय की गेल्या जवळपास 14-15 वर्षांमध्ये आयोगाने ज्या ज्या टॉपिकवरती जे जे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण एकत्र करून तुमच्यापर्यंत क्रक्सच्या माध्यमातून देण्याचा विदर्भ आयएस अकॅडमीने घेतलेला हा निर्णय अतिशय मित्रांनो स्तुती करण्यासारखा आहे. त्याच्यामुळं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये मिळूनच जाईल किंवा जर तुम्ही ऑफलाईन स्वरूपामध्ये हे पुस्तक घेऊ इच्छिता तर अकॅडमीला नक्की भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.